नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर व्यावसायिक असाल तर माझा तुम्हाला एक सिंपल प्रश्न आहे की तुमच्या व्यवसायाचा नेमका पर्पज काय? हा प्रश्न मी माझ्या पार्टिसिपंट्सला किंवा आमच्या प्रोग्राममध्ये सगळ्यांना विचारत असतो. हा तुम्हालाही मी प्रश्न विचारतोय की तुमच्या व्यवसायाचा पर्पज काय? का करताय तुम्ही व्यवसाय? तर पूर्वी मी माझी ओळख करून देतो. माझं नाव अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही आमची जी कंपनी आहे, यामध्ये आम्ही लघु, मध्यम आणि उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी असंख्य ट्रेनिंग्स, वर्कशॉप घेत असतो. उद्देश हाच आहे की त्यांचे व्यवसाय आणि त्यांचं कुटुंबीय अधिक चांगल्या लेवलचं लाईफ जगू शकले पाहिजे आणि भारत हा 3ऱ्या नंबरची इकॉनॉमी ही फास्टेस्ट पॉसिबल वेने झालं पाहिजे. सो परत प्रश्नाकडे येऊया मित्रांनो. व्हॉट इज द पर्पज ऑफ यू डुईंग द बिझनेस? बिझनेस का करताय तुम्ही? तर काही जण जो काही विचार करतील की मी पैसे मिळवायचे आहेत किंवा माझं नाव कमवायचं आहे, सगळं तुमच्या डोक्यात येणारे विचार व्हॅलिड मान्य करतो मी, पण थोडंसं त्याला बाजूला ठेवा आणि मी जे तुमच्यासमोर भूमिका मांडतोय ती थोडीशी लक्षात घ्या. कुठल्याही व्यवसायाचा पर्पज हे 2 असतात. एक, फर्स्ट इज टू फुलफिल द ड्रीम्स. तुमचे स्वतःचे वैयक्तिक आणि उद्योजकीय ड्रीम्स पूर्ण करता आले पाहिजे. तुमचा व्यवसाय जर तुमचे स्वतःचे आणि तुमच्या उद्योजक असण्याचे ड्रीम्स जर पूर्ण करू शकत नसेल तर तो व्यवसाय करण्यात काही मजा नाही ना मित्रांनो. तुमचं ड्रीम काही पण असू द्या, ते ड्रीम पूर्ण झालं पाहिजे. तुमच्या कुटुंबियांचं ड्रीम पूर्ण झालं पाहिजे. तुमच्या घरातल्यांना वाटलं पाहिजे की ह्याला जो वेळ मिळतोय व्यवसायासाठी त्याने आमची ड्रीम्स पूर्ण होतात. सो माझ्या मते द पर्पज ऑफ डुईंग बिझनेस फर्स्ट इज टू फुलफिल द ड्रीम्स. आपले स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. आता इथे गंमत ही आहे की बऱ्याचशा व्यावसायिकांना हेच लक्षात येत नाही की माझा व्यवसाय हा माझे जर स्वप्न पूर्ण करत नसेल तर ते करण्यात मजा नाही आहे. आणि असं होतंही की हळूहळू घरचे रिझाईन होतात. हळूहळू तुम्हाला जे साथ मिळायला पाहिजे सुरुवातीला ते मिळत नाही. सुरुवातीला सगळेजण उत्साहात असतात, तुमचाही उत्साह कायम असतो, पण तुमची स्वप्न जशी पूर्ण होत नाही असं दिसतं. तसं तुम्ही तुमच्याच व्यवसायामध्ये रेझिग्नेशनमध्ये येता आणि मग बऱ्याचशा वेळा कर्ज झालेली असतात, तुम्ही गुंतवणुकी करून ठेवलेल्या असतात, वेळ दिलेला असतो, तिथून बाहेर पण पडता येतं. त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये आजच तुम्हाला विचार करावा लागेल, ॲम आय डुईंग बिझनेस विच इज गोइंग टू फुलफिल माय ड्रीम्स? नसेल तर मला बिझनेसला रिवाईव्ह करावं लागेल. बिझनेसवर परत एकदा काम करावं लागेल, कारण बिझनेसमध्ये काम कराल तर बिझनेस स्वप्न पूर्ण नाही होणार. दुसरा पर्पज ऑफ यू डुईंग बिझनेस इज टू सेल द बिझनेस. ज्याला स्वतःचा बिझनेस विकता येतो किंवा ज्या बिझनेसलाच खरेदी करणारा गिराईक किंवा कस्टमर आहे, तोच बिझनेस आणि व्यावसायिक यशस्वी होतो हे लक्षात घ्या. जर आज तुम्ही जो व्यवसाय करताय त्याला जर कोणी कस्टमर नसेल, तो व्यवसाय कोणी विकत घ्यायला तयार नसेल, तर समजून घ्या यू आर नॉट मेकिंग मनी आउट ऑफ इट ऑर यू आर नॉट मेड नेम आउट ऑफ इट. तुमच्या व्यवसायाला सतत कोणीतरी घेण्यासाठी कस्टमर असला पाहिजे. हे मी जे म्हणतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्या, कारण व्यवसायामधून येणारा पैसा हा व्यवसाय विकूनच मिळतो, प्रॉडक्ट विकून नाही मिळत. युअर बिझनेस शुड बी युअर प्रॉडक्ट. सेलिंग समथिंग इज नॉट युअर प्रॉडक्ट. एव्हलेनचंच उदाहरण बघा ना. एव्हलेननी चहा विकला त्यावेळेस त्यांना एवढे पैसे नाही मिळाले जेवढं फ्रँचाईज मॉडेलमध्ये शिरल्यावर मिळाले, बिकॉज दे स्टार्टेड सेलिंग द बिझनेस नाव. मॅकडॉनल्ड्स बर्गर विकून रेकरॉकना पैसा नाही मिळाला, वेन दे स्टार्टेड सेलिंग द फ्रँचाईज. तेव्हा आज 38,000 ब्रँचेस झाल्या. सो यू मस्ट नो द आर्ट ऑफ सेलिंग बिझनेस. तुम्हाला बिझनेस विकायचा कसा हे कळायला पाहिजे, अँड दॅट इज द पर्पज ऑफ युअर बिझनेस. तो जोपर्यंत तुम्ही करणार नाही, तो जोपर्यंत तुम्हाला करणार नाही सेलिंग द बिझनेस, तोपर्यंत तुम्ही तुमच्या व्यवसायाला एका उंचीवर नेऊ शकणार नाही. वेकअप स्केलअप वगैरे जे आम्ही वर्कशॉप करतो ते याचसाठी करतो की आज आमच्या प्रोग्राममध्ये आलेल्या लोकांना हेच मुळात कळत नाही की मी बिझनेस कशासाठी करतोय. बऱ्याच जणांचा पर्पज काय असतो की त्यांना नोकरी करायची नाहीये, कोणाच्या तरी हाताखाली काम करायचं नाहीये, म्हणून ते बिझनेस करत असतात. मग त्यांनी काय होतं, फार ते अशी एक जागा शोधतात जिथे त्यांना बॉस नाहीये. पण काही दिवसात असं लक्षात येतं की बिझनेसच बॉस झालाय, मग ते त्यालाही कंटाळून जातात. स्वप्न तर असतात, घरच्यांची स्वप्न आहेत, तुमची स्वप्न आहेत, ती फुलफिल होताना दिसत नाही, मग त्या व्यवसायात स्वतःच्या कंटाळा यायला लागतो. त्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट हे लक्षात घ्यावं लागेल, पर्पज ऑफ यू डुईंग बिझनेस इज टू फुलफिल युअर ड्रीम्स. अँड सेकंड थिंग,
जो महत्त्वाचा आहे, यू मस्ट बी एबल टू सेल द बिझनेस. आमच्या या व्हिडिओ सिरीजकडे लक्ष ठेवा मित्रांनो, आमच्या प्रोग्राम्सकडे पण लक्ष ठेवा. तुम्हाला तुमचं पर्पज फुलफिल करण्याकरता जे टूल्स किंवा जे काही विचार लागतील ते आम्ही यामधून देऊ. आता आपण इथेच थांबूया. पुढे आपण या व्हिडिओजद्वारे भेटणारच आहोत. नमस्कार.